डॉक्टर NG राऊत. सर, तुम्ही सांगत होतात की तुम्ही हँडओव्हर करण्यासाठी प्रयत्न केला होता हॉस्पिटल. काय नेमकं काय आपल्या मंत्रिमंडळाने जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे इरविन, तसंच स्त्री रुग्णालय हे डफरीन आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे तिन्ही पण वैद्यकीय महाविद्यालयाला 7 वर्षासाठी विनामूल्य जंगम स्थावर मालमत्तेसह हस्तांतरित करायचा असं डिसिजन झालेलं आहे ऑलरेडी. पण माझ्या पूर्वीचे जे डीन होते त्यांनी त्याचा जो करार सामंजस्य करार पब्लिक हेल्थसोबत मेडिकल एज्युकेशनने जो करायचा असतो त्याच्यामध्ये त्यांनी चुकून फक्त इरविनच लिहिलेलं होतं. मी जेव्हा इथं रुजू झालो तर सौंदळे CS मला म्हणाले की मी तुम्हाला फक्त इरविनच देतो, डफरीन आणि सुपर हे आम्ही देत नाही, कारण तसं करार केलेलं नाही आहे. तर मग मी त्या दृष्टीने हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मंत्री महोदय, आमचे मुश्रीफ साहेब, सेक्रेटरी साहेब, कमिशनर साहेब सगळ्यांनाही सांगितलं की असं चूक झालेली आहे आणि नुसतं इरविनच्या भरोशावर आपण वैद्यकीय महाविद्यालय स्थापित करू शकत नाही. तर मला मंत्री महोदयांनी सांगितलं की ते चुकलेला MOU बरोबर करून घ्या आणि तिने आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे. त्याच्यानुसार मी तसा MOU मुंबईला इथून गेलो, तयार करून ते टायपिंग केलं. तिने हॉस्पिटल ताब्यात देण्यात यावे आणि मानचे संचालकनी सही पण केली आणि पब्लिक हेल्थच्या संचालकाकडे मी नेऊन दिलं. त्यांनाही भेटलो, त्यांचे कमिशनर मॅडम होत्या त्यांना पण भेटलो आणि ते म्हणाले सही करतो आणि पाठवतो. आता 27 फेब्रुवारी 2026 ते MOU त्यांनी सही केलेला नाही आणि त्यामुळे आम्हाला कोणतेही हस्तांतरित झालेलं नाही आहे. आजही आम्ही सगळा आमचा स्टाफ इरविन हॉस्पिटलमध्ये जाऊन काम करत आहे. इकडे आम्ही पाय पण ठेवत नाही. आमचे बालरोगतज्ञ डॉक्टर आहेत आमच्याकडे, असोसिएट प्रोफेसर डॉक्टर मिलिंद सूर्यवंशी आहे, असिस्टंट प्रोफेसर मेश्राम आहे, परंतु आमच्या हे ताब्यात नाही. ही जी घटना घडली ही फार दुर्दैवी घटना आहे. म्हणजे मला पण त्याच्याविषयी फार अतिशय दुःख झालेलं आहे की असं घडून एक लहान मुलांचं. कसं आहे, आता इलेक्ट्रिक त्याच्यावर पॉवरचं काही लोड जास्त होतं का, जास्त मशीन होत्या का, AC आहे सगळं असल्यामुळे ते बघावं लागेल. परत काही तुमच्या मशीनमध्ये काही कशा प्रकारची मशीन, ही 8 महिन्यापूर्वीच सुरू झाली असं मला समजलेलं आहे मशीन. तर ते चांगल्या क्वालिटीची घेतल्या गेली की नाही याचं पण चौकशी व्हायला पाहिजे की त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का, की मशीन लो ग्रेडची जर घेतली आपण तर त्याच्यामध्ये असे इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. म्हणून आम्ही चांगल्या प्रतीच्या उत्कृष्ट आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी घेतल्या आणि जे आधीच्या होत्या जुन्या त्याच्यापेक्षाही सुपर आहेत. पाहून घ्याल तर तुम्ही कधी जाऊन. आणि ते आता मी काढून ठेवल्या जुन्या आणि नवीन लावल्या आहेत तिथं आणि ते कार्यान्वित पण केले आहेत त्या ठिकाणी. नाही, जुन्या म्हणजे आता चायनामेड ज्या आहेत त्या स्वस्त असतात. व्हेंटिलेटरसुद्धा स्वस्त आहेत चायनामेड, पण आम्ही चायनामेड घेतले नाही कारण मी सांगितलं की आपले ICUमध्ये रुग्ण हे मृत्यूशयेवर असतो, त्याचं जीवन वाचवणं डॉक्टरांचं कर्तव्य आहे. तसे मशीन ही उत्कृष्ट दर्जाची असले पाहिजे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये MD मेडिसिनवाल्याकडे जी व्हेंटिलेटर येईल त्या क्वालिटीचं व्हेंटिलेटर मी ICUला घेऊन दिलेले आहेत 20 आणि आता मी 31 ऑगस्टला रिटायर होतो आहे. पण त्याच्यासाठी सुद्धा मला अनेक अडथळे येऊन राहिले की ते उद्घाटन त्याचं करायला जिल्हाधिकारी महोदयांना या म्हटलं पाहायला, तर ते पण म्हणते मला वेळ नाही. आता मी त्याचं पत्रकार परिषद घेऊन रिटायर झाल्यानंतर बोलणार आहे की यांच्या मागे काय उद्देश आहे यांचे, आणि त्याच्यासाठी मला सहकार्य जे लागत होते या लोकांचं ते पण यांनी केलं नाही. माझ्याकडचा आम्ही भरपूर स्टाफ दिला त्यांचे ते जुने व्हेंटिलेटर शिफ्ट करायला. त्यांनी कोणतेही मला त्या प्रकारे जेवढं मदत पाहिजे तेवढी केली नव्हती, पण मी माझं कर्तव्य समजून केलं डीन म्हणून. कदाचित हे हॉस्पिटल तुम्हाला मिळालं असतं, केलं असतं, लक्ष ठेवलं असतं. माझ्या विभाग प्रमुखांना हे काळजी सांगितली, कारण अशा घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहे. डीन म्हणून त्याचं प्रत्येक विभागावर नियंत्रण ठेवणं, तिथल्या विभाग प्रमुखांना ह्या घटनेविषयी समजावून सांगणं, त्याचं ऑडिट व्हायला पाहिजे, इलेक्ट्रिकलचं ऑडिट वगैरे की इथं काय लोड आहे बघायला पाहिजे सगळं. त्याच्याशिवाय ह्या अशा घटना टाळता येणार नाही. नाहीची अशी पुनरावृत्ती वारंवार होईल आणि अशा अमूल्य बालकांचं जीवन व्यर्थ जाईल. तर मला असं वाटतं की यापुढे अशी घटना घडू नये. या अर्धी भंडाऱ्याला पण घडलेली होती अशीच, तर ते होऊ नये आणि सगळ्या स्टाफनेसुद्धा सजग राहणं जरुरी आहे आपल्या कर्तव्यावर. नाही तर ते जर झोपले असतील तर मग कोण पाहणार त्या बालाकडे, असंही होते. घटना झाली एखादी तर ताबडतोब वाचू शकतो जर बरोबर ड्युटीवर असणारे ते लोक होते की नाही. त्यामुळे CCTV कॅमेरा आहे ते सगळं त्याचं रेकॉर्डिंग तपासायला पाहिजे की काय स्थिती होती असं मला वाटतं, जेणेकरून कोण त्याच्यात जबाबदार आहे त्याच्यावर जबाबदारी निश्चित केल्या जाऊ शकते.